नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बिहारमधील बहुप्रतीक्षित निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 243 विधानसभेच्या जागांसाठी 2 टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. निवडणुकीच्या घोषणेपासून मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया 39 दिवस चालेल. 2010 मध्ये निवडणूक प्रक्रिया 61 दिवस, 2015 मध्ये 60 दिवस आणि 2020 मध्ये 47 दिवस चालली. अशा प्रकारे यावेळी गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी कालावधीत निवडणुका पूर्ण होतील. बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा छठ नंतर 8 दिवसांनी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिवाळी आणि छठ नंतर मतदानाच्या तारखा ठेवण्याचं आवाहन केलं होतं. निवडणूक आयोगानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. तारखांच्या घोषणेमुळे बिहारमधलं राजकीय वातावरण येत्या काही काळात तापण्याची शक्यता आहे. बिहार के चुनाव 2 फेजेस में होंगे. पहले फेज के डेट गैजेट नोटिफिकेशन 10 तारीख को आएगा, दूसरे का 13 को. लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशंस पहले फेज की 17 को होगी, दूसरे की 20 को. स्क्रूटनी 18 और 21. विड्रॉल की आखिरी तारीख 20 अक्टूबर और 23 अक्टूबर. और डेट ऑफ पोल 6 नवंबर थर्सडे और दूसरा 11 नवंबर ट्यूसडे. काउंटिंग 14 नवंबर को होगी और पूरी चुनावी प्रक्रिया 16 नवंबर तक समाप्त कर ली जाएगी. आज चुनाव आयोग ने ये कदम उठाया है. बिहार की जनता स्वागत की है. लोग खुश है. SIR के नाम पर ये घुसपैठिए को बचाना चाहते थे. राजद कांग्रेस के लोग बुथ से जिन निकालना चाहते थे. बिहार की जो ओरिजिनल जनता है उसके विकास में उसकी हिस्सेदारी कराना चाहते थे घुसपैठिए का, तो उसका उल्टा असर हुआ है. उनका आंदोलन टाई फिस हो गया. बिहार की जनता ने उसको अस्वीकार कर दिया. अब उनका कहीं कोई असर इसका नहीं है. जब से 2005 से एनडीए की सरकार बनी है, उस समय से चुनाव आयोग को सहयोग कर इस व्यवस्था में सफलता प्राप्त करने का अच्छा प्रयास किया है. सफलता मिली भी है, लेकिन इस बार के चुनाव आयोग ने जो योजना और व्यवस्था बनाई है यह स्पष्ट रूप से है कि 100% शांतिपूर्ण और पारदर्शिता के साथ होगा. तर बिहार निवडणुकांचे टप्पे आणि त्या संदर्भातल्या काही तारखा आणि निकाल कधी लागणार ते आपण बघूयात. 2 टप्प्यात बिहारची विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 6 नोव्हेंबरला मतदान आहे. दुसऱ्या टप्प्यात 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान. 14 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. बिहारमध्ये एकूण 7,43,00,000 मतदार आहेत. 3.92 कोटी पुरुष मतदार आणि 3.5 कोटी महिला मतदार आहेत. एकूण जागा 243 आहेत. बहुमताचा आकडा आहे, म्हणजे मॅजिक फिगर 122. तर बिहारची निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे ते एकदा पाहूयात. बिहारमध्ये एकूण 90,712 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 818 मतदार असतील. 76,801 मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. 13,911 मतदान केंद्र शहरी भागात. चांगल्या सुविधांसाठी 1,350 मॉडेल मतदान केंद्रांची उभारणीही करण्यात आली आहे. बिहार निवडणुकीपूर्वी 17 उपक्रम हाती घेण्यात आले. ईव्हीएम मध्ये उमेदवाराचं रंगीत छायाचित्र असेल. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1200 मतदार असतील.
बूथवर 100% वेबकास्टिंग म्हणजे इंटरनेटवरून थेट प्रक्षेपण असेल. बूथच्या बाहेर मोबाईल डिपॉझिटची सुविधा उपलब्ध. फॉर्म 17C ईव्हीएम डेटा उपलब्ध नसल्यास व्हीव्हीपॅट मोजणी अनिवार्य करण्यात आली आहे. निवडणूक डेटा सहज उपलब्ध होण्यासाठी डिजिटल इंडेक्स कार्ड आणि अहवाल. बिहारमध्ये सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे पाहूयात. भाजपकडे आता 80 जागा आहेत. बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. राष्ट्रीय जनता दलकडे 77 जागा आहेत. जनता दल युनायटेडकडे 45 जागा आहेत. काँग्रेसकडे 19 जागा आहेत आणि एनडीएकडे एकूण 125 जागा आहे. बहुमताचा आकडा 122 आहे आणि महागठबंधनकडे 110 जागा आहेत आणि इतर 8 जागा. बिहारमध्ये सध्याची राजकीय स्थिती नेमकी कशी आहे पाहूयात. जेडीयू, भाजप आणि घटक पक्षांचं सरकार तिथे अस्तित्वात आहे. राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादव विरोधी पक्षनेते आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये प्रमुख लढत होते. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षामुळे प्रस्थापितांना आव्हान तयार झालंय. प्रशांत किशोर यांच्या एंट्रीनं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. चिराग पासवान सोबत आल्याने एनडीएला फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी एनडीएमध्ये असलेल्या मुकेश सहनींचा पक्ष महागठबंधन सोबत आहे. सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाची दलित ओबीसीमध्ये चांगली पकड आहे. नितीश कुमार यांच्या प्रकृतीबद्दल बिहारमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमारांना पर्याय शोधला जाण्याचीही शक्यता आहे. उच्चवर्णीय यादवेतर ओबीसी मतदारांमध्ये भाजपचा प्रभाव आहे. कुर्मी, महादलित, ओबीसी, दलित, मुस्लिम मतदारांमध्ये नितीश कुमार प्रभावी आहेत. यादव मुस्लिमांमध्ये म्हणजेच MY कॉम्बिनेशनमध्ये तेजस्वी यादव यांचा प्रभाव आहे. असदुद्दीन ओवैसींचा मुस्लिम मतदारांमध्ये देखील प्रभाव वाढत चाललाय. त्यामुळे MIM फॅक्टरचा महागठबंधनला फटका बसण्याची शक्यता आहे, तसा तो गेल्या निवडणुकांमध्ये बसला होता. 2020च्या निवडणुकीत एनडीएला 37.26% मतं मिळाली होती आणि महागठबंधनला 37.23% मतं मिळाली होती. म्हणजे फक्त 0.3% मतांचा फरक होता. काँग्रेसचा गेल्या निवडणुकीतील परफॉर्मन्स निराशाजनक होता. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत 70 जागा लढवत फक्त 19 जागा जिंकता आल्या. राजदचा स्ट्राईक रेट काँग्रेसपेक्षा खूप जास्त आहे. राहुल गांधींकडून वोटर अधिकार यात्रा काढून वातावरण निर्मितीचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांमध्ये झाला. विरोधकांकडून मतचोरी, SIRच्या मुद्द्यावरून रणकंदन केलं गेलं. नितीश कुमारांकडून जून पासून आतापर्यंत 15 लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या. जनतेला थेट खात्यात पैसे, मोफत वीज, पैशांचे हप्ते देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या योजनांमार्फत बिहारमध्ये केला जातोय. यावरून नितीश सरकारवर रेवडी कल्चरचा विरोधकांकडून आरोप केला जातोय.